नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी म्हणजेच खरीप पीक विमा 2025साठी आपणाला पैसे किती भरावे लागेल, म्हणजेच मित्रांनो कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर इत्यादीचा तपशील या ठिकाणी दाखवले मित्रांनो। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण ज्या पिकाचा विमा भरतो त्या पिकांची नावे या ठिकाणी दाखवली मित्रांनो। आपण खरीप हंगामासाठी 9 पिकांसाठी विमा भरतो मित्रांनो। तर आपण सुरुवातीला ज्वारी या पिकासाठी आपण हेक्टरी किती रुपये भरायचे आहे हे आपण पाहूया। जसे की तर ज्वारी पिकासाठी मित्रांनो शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा 495 रुपये, बाजरी या पिकासाठी 480 रुपये, सोयाबीन या पिकासाठी मित्रांनो हेक्टरी म्हणजेच 2.5 एकरासाठी 1160 रुपयेचा विमा हप्ता आपल्याला शेतकऱ्याला भरायचा आहे मित्रांनो। तर मूग या पिकासाठी 420 रुपये, उडीद या पिकासाठी आपल्याला 375 रुपये भरायचे आहे। तर तूर पिकासाठी हेक्टरी 940 रुपये विमा हप्ता भरायचा आहे। तर कापूस या पिकासाठी मित्रांनो 900 रुपये विम्याचा हप्ता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरसाठी भरावा लागणार आहे। तर मका या पिकासाठी मित्रांनो 540 रुपये हेक्टरी एवढा आपल्याला विमा हप्ता भरावा लागणार आहे मित्रांनो। तर कांदा पिकासाठी मित्रांनो 1020 रुपये प्रति हेक्टरी आपल्याला विम्याचा हप्ता हा भरावा लागणार आहे मित्रांनो। यावर्षी मित्रांनो 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिश्श्याला येणारे विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। तर मित्रांनो, स्क्रीनवर आपण पाहू शकता की मित्रांनो शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागणार आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।